हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे बनवणार आहोत बो. हे जे मी तुमच्या स्क्रीनवर दिसतंय मी ते रेडी केलेलं आहे आणि घरीच म्हणजे बनवलेलं आहे माझ्या छोट्या मुलीसाठी. तर आपल्याला ह्या कपड्यापासून बो एवढे सुंदर कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार असेल. तर सगळ्यात पहिले जे कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला असं नवीन काही वस्तू बनवल्याच्या नंतर तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आपण सुरुवात करूया पुढच्या. हा माझ्याकडे पिंक कलरचा मटेरियलचा कपडा होता एक, तो मी हाईटला घेतलेला आहे इथे 5 इंच. आपल्याला पहिले जो बो बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे घेत आहे. तर आणि मी रुंदीला घेतलेला आहे 8 इंच. आपल्याला 5 आणि 8 इंच म्हणजे असंच बनवून घ्यायचा आहे कपडा. तो आपल्याला रेक्टँगल शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले परत एकदा बघून घ्या तुम्ही, 5 इंच आणि रुंदीला 8 इंच असं आपण हा कपडा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या बोच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता. तर आपण सगळ्यात पहिले हा घेतला, त्याच्यानंतर आता आपल्याला याचं जे आहे ते वरचं बो बनवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले हा घेतल्याच्या नंतर आपण आता हा जो कपडा आहे तो एका साईडने असा फोल्ड करणार, म्हणजे उलट्या भागाने घेणार आहोत आपण. सरळ भाग आतमध्ये असणार आहे आणि आपल्याला असा एकमेकावरती रॅप करायचा आहे. तुम्ही कोणताही कपडा कुठल्याही कपड्यावर रॅप करा, हरकत नाही, म्हणजे फक्त आपल्याला असं एकमेकावरती ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला एकमेकावर असं ठेवून आणि दोन्ही साईडनं आपल्याला काय करायचं आहे, स्टिच मारून घ्यायचे आहे. की आपण दोन्ही बाजूने स्टिच मारून घेणार आहोत आणि मधली जी बाजू आहे ती आपण ओपन ठेवून घेणार आहोत. तर मी या पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं आपण स्टिच मारून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे कॉर्नर आहे तिथे नॉचेस द्यायचे आहे, की जेणेकरून तुमचं जे कपडा आहे की त्याला फिनिशिंग येऊन जाते याच्यासाठी. नंतर तो आपल्याला असं पलटी करून घ्यायचा आहे, जसे आपण नेक वगैरे पलटी करतो त्या पद्धतीनेच. आणि असे कॉर्नर जे आहे तुम्ही एका पेनच्या किंवा कैचीच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता. आपल्याला इथे याला असं बनवून घ्यायचं आहे की नॉच देऊन घ्यायचं आहे. आपण याला टिप बनवून घेणार आहोत. हे आपण सध्या बाजूला ठेवूया. दुसरा कपडा घेतला मी 4.5 रुंदीला आहे आणि लांबीला जो घेतलेला आहे, रुंदीला जो घेतलेला आहे तो 17 इंच आहे आणि लांबीला 4.5 इंच आहे. आपल्याला याच्या पट्ट्या बनवायच्या आहेत खालच्या, त्याच्यासाठी आपण हा कपडा घेतलेला आहे. तर मी इथे जी आहे ती कॉर्नर स्टिच मारून घेणार. जे मला कॉर्नरचे शेप काढायचे होते त्याला मी अशी कॉर्नरनी स्टिच मारून घेणार, म्हणजे क्रॉस स्टिच मारत आहे. बाकीची स्ट्रेट घेऊन परत आपल्याला काय करायचं आहे की परत जे आहे ते आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. मी इथलं परत इथे कॉर्नरला येऊन क्रॉस स्टिच मारून घेत आहे या पद्धतीने. ती मारल्याच्यानंतर आपल्याला हा जो कॉर्नरचा कपडा होता तो एक्स्ट्रावाला आपण कट करून घेणार आहोत दोन्ही पण साईडचा. आणि इथला जो मिडल होता तो मला बाजूला करायचा आहे दोन्ही, म्हणून मी मिडलला जागा सोडलेली होती, स्टिच मारलेली नव्हती इथे, अशी एवढी स्टिच मारलेली नव्हती. तर आपण आता हा जो आहे आपण असंही सरळ काढून घेऊ शकतो, किंवा तुम्हाला जर ओपन करून करायचं असेल तर हरकत नाही. तर मी इथे कट करून दोन्ही बाजूला करून घेत आहे, की स्टिच मारायला सोपी जातं म्हणून मी ते बाजूला करून घेतली. इथे स्टिच पॅक करून घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते पण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हा जो कॉर्नरवाला शेप आहे तिकडनं स्क्रूड्रायव्हर टाकून आपण असं पलटी करून घेऊया. तर आपल्याला दोन्ही पण जे आहे ते आपल्याला सेम बाजूला म्हणजे दोन्ही पण आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत. दोन्ही पण पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला पलटी मारून घ्यायच्या आहेत. त्याने काय होतं की आपल्या हे जे तुम्ही स्टिच मारताय त्याने पण तुम्हाला 2-2 स्टिच मारून घ्यायचे आहे, की नंतर तुमची स्टिच जी आहे ती उसवणार नाही. या पद्धतीने आपल्याला इथे आपण 2 मारून घेतलेले आहे आणि त्या आपल्याला अशा एकमेकावरती क्रॉस ठेवून स्टिच करून घ्यायच्या आहेत. आपल्याला या पद्धतीने की खाली तुमचा व्ही शेप रेडी झाला पाहिजे. तर अशा आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे की खालचा आपल्याला व्ही शेप रेडी असला पाहिजे, असं क्रॉस ठेवायचं आहे. हे क्रॉस ठेवून झाल्याच्यानंतर आपलं खालचं हे रेडी झालेलं आहे. आता वरचं आपल्याला जे बो आहे ते आपल्याला हाताने रेडी करायचं आहे, म्हणजे आपल्याला सुई धाग्याने त्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर हा जो सरळ कपडा आहे त्याला मी इकडनं सुई धाग्याने आता एकदम मिडलला जो आहे तिथे स्टिच मारणार आहे. म्हणजे रेग्युलर आपण जशी रनिंग स्टिच मारून घेतो तर आपल्याला दूर टाके ठेवूनही स्टिच केलं तरी हरकत नाही. फक्त आपल्याला मिडलनी लाईन घ्यायची आहे, की जेणेकरून तुम्ही जेव्हा कपडा जमा करणार तो एकदम मिडलनी झाला पाहिजे. या पद्धतीने तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला इथे काय करायचं आहे की आपण मिडलमधूनच स्टिच मारून घेणार आहोत. तर आपल्याला अशी मिडलनी आपण रनिंग स्टिच करून घेणार आहोत. रनिंग स्टिच झाल्यानंतर सुई आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे. ओढल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली हा जो कपडा आहे तो आपला असा जमा होऊन जातो आणि हा जो जमा झालेला कपडा आहे त्यालाच आपल्याला इथे पॅक करायचा आहे. तर आपण असं दोऱ्याने जो आपण सुईचा धागा होता त्यालाच आपण दोऱ्याने पूर्ण गोल राऊंड करून आपण त्याला पॅक करून घेणार आहोत या पद्धतीने.
तर इथे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा तिथे एकदम पॅक करायचा आहे. तर परत एकदा सांगते, जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर आपण इथे या पद्धतीने रेडी करून घेतलेलं आहे आपलं बो. आता आपल्याला हे बोच्या मध्ये एक पट्टी बनवायची आहे. तुम्ही असंही बो ठेवलं तरी हरकत नाही, त्याच्यावर तुम्हाला बटन वगैरे लावायचं असेल तर तेही लावू शकता. पण मला इथे पट्टी बनवायची होती म्हणून मी याच्यासाठी अगदी छोटासा कपडा घेऊन इथे पट्टी बनवून घेणार आहे. तर जसं मी त्याच्या पट्ट्या बनवल्या आहेत सेम आपल्याला अशीच एक जसं आपण खालच्या मोठ्या पट्ट्या बनवल्या तसंच एकदम छोटी पट्टी बनवायची आहे. 1 इंचही नसेल कपडा, अर्धा इंचाचा कपडा घेऊन मी अशी छोटी पट्टी याच्यावर ठेवायसाठी बनवून घेतलेली आहे. तर आपल्याला ती पण अशीच पॅक करून घ्यायची आहे आपल्याला, की याच्यावर ठेवून आपल्याला ती इथे अशी पॅक करायची आहे, की जेणेकरून आपल्याला त्याच्यासाठी मला जी एक पिन लावायची आहे टिकटॉकची ती लावण्यासाठी पण मदत होते आणि इझी पडतं थोडंसं लावण्यासाठी स्टिक. तर मी इथे पॅक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हा एक्स्ट्रावाला कपडा कट करून घेऊया आणि हा जे इथे रेडी झालेलं आहे ते आपल्याला इथे या पद्धतीने रेडी झालेलं दिसतं. तर आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरती टिकटॉकची पिन जी आहे ती याला अटॅच करायची आहे, की जे आपल्याला इझिली हेअरला लावण्यासाठी हेल्प होईल. आणि याला इथे अशा पद्धतीने स्टिच मारून घ्यायची आहे, की जेणेकरून आपण हाताने स्टिच देणार आहोत, की बाहेरून दिसली नाही पाहिजे, याच्यामुळे आपल्याला अशी आतमधून स्टिच मारून घ्यायची आहे दोन्ही. त्याच्या पहिले याच्यावर आपल्याला एक टिकटॉकची पिन लावून घ्यायची आहे. तर आपण सगळ्यात पहिले याच्यावर एकदा टिकटॉकची पिन लावून घेणार आहोत. तर आपण इथं अशा पद्धतीने याला एक पिन लावून घेतलेली आहे आणि याच्यावर असं ठेवून आपल्याला त्याला आता आतमधल्या साईडनं मी जसं तुम्हाला आत्ता दाखवलं तसं आपण आतमधल्या साईडनी स्टिच मारून घेतल्या. आणि आपण हे जे आहे माझ्याकडे छोटे मोती होते ते मी घेतलेले आहे आणि हा आहे ग्लू, फेब्रिक ग्लू जो असतो तो इथे मी आतमध्ये पॅक करून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर हे जे ग्लू आहे त्याचे मी डॉट 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 याच्यावर टाकून ठेवत आहे. त्याच्यावरती मला हे मोती चिपकून घ्यायचे आहे. तर मी इथे हे जे मोती आहे ते याच्यावरती चिपकून घेणार आहेत. पूर्ण तुम्हाला जर वेगळे लावायचे असेल स्टोन वगैरे तर तुम्ही तेही लावू शकता, पण मी ड्रेसवर मॅच जे माझ्याकडे व्हाईट होते मोती ते मी इथे लावून घेत आहे, की जेणेकरून आपण जे बो बनवलेलं आहे ते ड्रेसवर पण एकदम छान पद्धतीने मॅच झालं पाहिजे याच्यासाठी. तर आपण ते पण इथे लावून घेणार आहोत. तुम्हाला लास्टला मी ड्रेसचा आणि बोचा दोन्ही लुक दाखवणार आहे की ते कसं झालेलं आहे. इथे आपण पूर्ण लावून घेतल्याच्यानंतर हा जो कॉर्नर आहे ते मी कॉर्नरला पूर्ण इथे ग्लू लावून घेत आहे. आणि आपल्याला याच्यावरती पण पूर्ण मोती लावून घ्यायचे आहे. तर आपण इथे जे पूर्ण आपल्याला जेवढं मोती लावायचे आहे तेवढ्या जागेत मी पूर्ण ग्लूनी भरवलेलं आहे आणि याच्यावरती आम्हाला मोती लावून घ्यायचे आहेत. तर पूर्ण मी इथे छोटे छोटे जे आहे ते पूर्ण मोती इथे लावून घेणार आहेत, की जेणेकरून याचा लूक एकदम छान दिसून येईल आणि एकदम छान वाटेल. तर मी इथे पण छोटे छोटे जे आहे ते मोती इथे लावून घेणार आहे. जर दुसराही म्हणजे कपड्याचा बनवायचा असेल तर सेम लूक करायचा असेल तर तुमचे मोती फक्त म्हणजे कलर काय होतं व्हाईट असेल तर तुम्ही ब्लॅकवाले वगैरे स्टोन लावू शकता. जे अपोजिट आहे की ते तुमच्या ड्रेसवरही मॅच होईल आणि छानही दिसेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे बनवू शकता. मध्ये पण लावायचे असेल तर तुम्ही इथे मध्ये पण लावू शकता, पण मला मध्ये न लावता फक्त वरती बोला आणि खाली याला लावून घ्यायचे होते कॉर्नरला. तर मी ते लावत आहे. तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे पण लावू शकता, काही राऊंड सर्कलमध्ये लावायचे असेल तर त्याच्यात पण लावू शकता. डसल जर लावायचे एकत्र लावायचे असेल तर तुम्ही त्यातही लावू शकता. तर इथं आपलं अशा पद्धतीने इथे बो रेडी झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने हे जे आहे ते लूक देत आहे. इथे मी वरती माझ्याकडे एक ड्रेसचं होतं ते स्टोनवालं लॉक जे असतं ते होतं, तर ते मी इथे याला अटॅच केलेलं आहे. तर त्याने एकदम छान लूक आलेलं आहे असं रेडीमेडसारखं. मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.